महोत्सव आहे। हा महोत्सव सावंतवाडी शहरातील अनेक नागरिकांना रोजगार मिळवून देऊ शकतो। सुमारे 20 कोटी रुपयापेक्षा जास्त उलाढाल असलेला हा महोत्सव जानेवारीमध्ये भारतीय जनता पक्ष सावंतवाडी नगर पक्षाची सत्ता बसल्यानंतर आम्ही सुरू करत आहोत। विद्युत लाईनीसाठी जो पैसे आले होते, खोदलेल्या गटर्स बुजवण्यासाठी खोदलेले चर आहे ते बुजवण्यासाठी तिथं पैसे दिलेले नाही होते आणि आम्ही त्यांच्याकडे ते पालकमंत्री होते। आम्ही सावंतवाडी नगर परिषद असेल, वेंगुर्ला नगर सावंतवाडी नगर परिषद असेल, त्यानंतर मालवण नगर परिषद आणि कणकवली नगर परिषदने की त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही ते पैसे द्या। तुम्ही जर खोदाई केलेले पैसे जर दिले तर ती योजना आपण राबवू शकलो असतो, परंतु त्याचे पैसे न देऊ शकल्यामुळे तो प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकले मध्ये मी आहे। जी आपण ह्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते विषय घेतलेले आहेत, जे अश्वरूप पुतळा आहे किंवा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा, हे सर्व आश्वासनं जी मागच्या वेळची पण असतील आणि ह्या वेळची पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे। मी माझ्या पुढच्या 5 वर्षाचा कालावधी आज जनतेसाठी समर्पित करतो। मी यापूर्वी पण चांगलं या शहरासाठी काम केलेलं आहे, भविष्यामध्येही चांगलं काम करून नगराध्यक्षांना माझ्या अनुभवाचा फायदा करून घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन देऊन एक चांगलं असं भयमुक्त शहर या ठिकाणी नागरिकांना येताना असं भय वाटणार नाही की प्रत्यक्ष भेटत असताना समाजातील शेवटच्या पायरीवरील व्यक्ती ही नगर परिषदेमध्ये ताट मानेने येईल एवढी या ठिकाणी मला सांगितलं। ॲलोपॅथिक उपचार त्या ठिकाणी होतात, चांगली सुविधा आहे त्या ठिकाणी। मागणी असणार काय BBS डॉक्टर ज्या वैद्यकीय सुविधा महाराष्ट्र शासनाकडून करून घ्यायच्या आहेत त्या सुविधांच्या संदर्भात मी पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि श्री रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांशी सखोल चर्चा झालेली आहे आणि त्यांनी भविष्यामध्ये बस स्थानक पण आहे, ते बस स्थानक पण येणाऱ्या काळामध्ये साधारण आता 2 वर्ष लागतील त्याला, कारण आता ज्याची काढणी केल्या 1 वर्षात होत नाही, पण 2 वर्षामध्ये हे बस स्थानक पण आम्ही चांगल्या पद्धतीचं करू शकतो। 720 दिवस भाजपच्या दृष्टीने जो ह्याचा भाग आहे तो आपल्या वैद्यकीय सुविधा या शहरामध्ये मिळालाच पाहिजे। माझं तर स्पष्ट असं मत आहे की तुम्ही 10 डॉक्टर्स द्या, तुम्ही चांगला स्टाफ द्या, जेवढा स्टाफ आहे ना त्या स्टाफ दिल्यानंतर चांगल्या सुविधा आम्ही तुम्हाला पुरवू शकतो। इमारती विकासात करू शकत नाही, परंतु तेवढा जरी स्टाफ भरला तरी चांगला विकास करू शकतो त्या ठिकाणी। निवडणूक आहे म्हणताना नगरपालिका त्यांच्याकडून तुम्ही घ्या, ज्यांनी प्रोजेक्ट सादर केले ते मल्टीस्पेशालिस्ट असेल किंवा अन्य असेल तर ते त्यांच्याकडून। पण तुम्ही मल्टीस्पेशालिस्टला तुम्ही स्वतः नगराध्यक्षाला नाकारला होता, उद्घाटनाला गेला नव्हता,